नमस्कार. दिवसेंदिवस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचार जोरात सुरू आहे. माझगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून युवा नेतृत्व आणि स्वर्गीय विकासभाई यांचा समर्थपणे वारसा ज्यांनी जोपासला आहे ते विकासभाई सावंत मैदानात आहेत. सोबतच दुसरं एक युवा नेतृत्व सचिन उर्फ रुपेश बिर्जे हे पंचायत समितीच्या गणातून निवडणुकीच्या मैदानात आहेत. आपण आहोत वेत्तेमध्ये. वेत्ते सरपंच जे आहेत गुणाजी गावडे हे सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता, पण युवा नेतृत्व आणि एक मैत्रीत्वाचं एक चांगलं स्वरूप प्राप्त व्हावं आणि मैत्री कायम राहावी. राजकारण 2 दिवसाचं असतं, पण मैत्री टिकली पाहिजे या प्रांजळ भावनेने युवा सरपंच गुणाजी गावडे यांनी माघार घेत आपला पाठिंबा आपले मित्र विक्रांत सावंत यांना दिलेला आहे आणि सचिन बिर्जे यांना दिलेला आहे. अर्थातच आगामी काळामध्ये गुणाजी गावडे आणि त्यांची सगळी युवा टीम जी आहे ती विक्रांत सावंत यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणार आहे त्यांच्या विजयासाठी. मी थेट जात आहे माजी जिल्हा प्रमुख शिवसेनेचे अशोक दळवी यांच्याकडे, कारण अशोक दळवी सुद्धा गेली कित्येक वर्ष दीपक भाई यांच्या सोबत राजकारणात आहेत. 2 युवा नेतृत्व महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक लढवता आहेत. आपण प्रचारात आहात, आज या वेत्तेमध्ये आले आहात. काय वाटतं, विजय किती सोपा होणार? नमस्कार. ज्या मतदारसंघामध्ये 9 जिल्हा परिषद आणि 18 पंचायत समिती इलेक्शन आहे आणि महायुतीच्या आघाडीतून निश्चित सांगतो की या सर्व ठिकाणी महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील. माझगाव जिल्हा परिषदमध्ये परंपरा आहे, कैलासवासी भाईसाहेब सावंत होते, जिल्हा परिषद अध्यक्ष होते, ती आजपर्यंत जी परंपरा आहे ही परंपरा राखण्याचं काम महायुतीच्या माध्यमातून विक्रांतभाई सावंत करतील. त्याचबरोबर महायुतीचे या ठिकाणी असलेले सर्व कार्यकर्ते निश्चित त्यांना महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना, म्हणजे एकूण ह्या मतदारसंघातील 3 उमेदवार, 2 पंचायत समिती उमेदवार आणि 1 जिल्हा परिषद उमेदवार यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणतील आणि ह्या तालुक्यामध्ये महायुतीचे सर्व उमेदवार निश्चितपणे निवडून येतील. अशा प्रकारची आजची परिस्थिती आहे आणि एकंदर ह्या मतदारसंघामध्ये 6 गावं येतात आणि 6 गावामध्ये फिरल्यानंतर सर्वच ग्रामपंचायती जवळजवळ आमच्याकडे आहेत आणि त्या 6 ग्रामपंचायती आमच्याकडे असल्यामुळे या ठिकाणी 3 उमेदवार महायुतीचे हे प्रचंड मताधिक्याने येऊन जिल्ह्यामध्ये एक मताचं रेकॉर्ड करतील अशा प्रकारची खात्री देतो. नक्कीच जिल्ह्यामध्ये एक वेगळा विक्रम प्रस्थापित करतील असं अशोक दळवी यांचं म्हणणं आहे, ज्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि गेली कित्येक वर्ष सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आध्यात्मिक या सर्व स्तरावर चांगले विधायक उपक्रम राबवणारे आदर्श सरपंच म्हणून गुणाजी गावडे आणि त्यांच्या संपूर्ण युवा कला क्रीडा टीम जी आहे त्याच्याकडे पाहिलं जातं. गुणाजी, निवडणुकीतून आपण माघार घेतली आणि त्यावेळेस जेव्हा आपण चर्चा केली त्यावेळेस आपल्या मुखातून शब्द आला की विक्रांतसाठी काही, म्हणजे मैत्रीसाठी, विक्रांतबाईंच्या मैत्रीसाठी आपण काही त्याग करायला तयार आहोत. आज तुम्ही निवडणुकीच्या रिंगणातून मागे घेऊन विक्रांत सावंत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात का? काय सांगाल? नक्कीच आपण सांगितल्याप्रमाणे आताच विक्रांत सावंतसाठी काही पण, म्हणजे गेली आपण ज्यापासून कॉलेज मित्र आहोत आपण कॉलेजपासून, त्यापासून आमची मैत्री आहे आणि चांगल्या प्रकारे मैत्रीपूर्ण आम्ही आज प्रकारे काम करत आलो. मराठा समाजाचे काम असो किंवा निवडणुकीचं किंवा राजकीय असो, कुठले उपक्रम असेल, ज्या ज्या क्षणी आम्ही विक्रांत सावंतला ज्या गोष्टी सांगायचो, त्यांना काहीतरी म्हणजे मागणी करायचो किंवा काही पण असो, त्या बाबतीत ते कधी आम्हाला नाही बोलले नाही त्यासाठी. आणि आज इथे आपल्या वेतीय गावात, म्हणजे जिल्हा परिषद माझगाव आपला विभाग पडतो, त्या विभागामध्ये आज आपल्या वेतीय गावचा प्रचाराचा शुभारंभ झाला. आता कलेश्वर पुरीदेवी मंदिरमध्ये आपण श्रीफळ ठेवून आपले मिडपावकर साहेब असतील, गुरुगावकर, बाळू गावडे आणि सर्व मंडळी, राजन आंबेकर, आपले सर्व गावातील सर्व मंडळी यांच्या उपस्थितीत आज आपण कलेश्वरपुरी देवीमध्ये प्रचाराचा शुभारंभ केला वेतीय गावाचा. आणि आजपासून आम्ही प्रचाराला सुरुवात करणार आहोत आपल्या वेतीय गावात. आणि चांगले मी जास्तीत जास्त म्हणजे एवढंच सांगेन की आपल्या विक्रांत सावंत जे उमेदवार आहेत आणि सचिन बिर्जे दोन्ही उमेदवार यांना जास्तीत जास्त 100% मतदान आपल्या वेतीय गावातनं व्हावं यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करणार.
आणि आपला विक्रांत सावंत जिल्हा परिषदमध्ये जास्तीत जास्त मताने निवडून 1 नंबरवर यावा यासाठी सुद्धा पूर्ण जिल्हा परिषदमध्ये जे 6 गाव असतील त्यासाठी पूर्ण आम्ही फिरून त्यांच्यासोबत राहणार. आणि ह्याच्याही पलीकडे यानंतर हे राजकीय याच्या क्षेत्रामध्ये विक्रांत सावंतबरोबर आम्ही सर्व व्यत्यय गावातील सर्व मित्रमंडळी आणि सर्व ज्येष्ठ कुटुंब सर्व त्यांच्यासोबत राहणार. आणि मी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला होता. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे विक्रांत सावंत माझा मित्र आहे. त्याच्यासाठी मित्रत्वासाठी मी अपक्ष फॉर्म माझा मागे घेतलेला आहे. त्यासाठी मी पुन्हा त्यांना विक्रांत सावंत आणि सचिन बिर्जे यांना त्यांना पुढील वाटचाल शुभेच्छा देतो. आणि नक्कीच महाभारतामध्ये आदर्श मैत्रीचं जे उदाहरण आहे ते आहे दुर्योधन आणि कर्ण, आणि दुसऱ्या बाजूला कृष्ण आणि अर्जुन. खऱ्या अर्थाने ही कृष्ण अर्जुनाची जोडी आपण म्हणायला हरकत नाही, कारण जेव्हा जेव्हा अर्जुनाला पेच पडला तेव्हा तो कृष्णाकडे यायचा. त्याच पद्धतीनं जेव्हा जेव्हा गुणाजीला पेच पडला, कुठे ॲडमिशन असतील, काही दाखले असतील किंवा शैक्षणिक क्षेत्रातली कुठलीही अडचण असेल तर ते हक्काने विक्रांत सावंत यांना भेटतात आणि आपल्या गावातील मुलांसाठी असेल किंवा समाजासाठी असेल त्यांचा शब्द प्रमाण मानून विक्रांतसुद्धा त्याच ताकदीनं खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहतात. मी थेट जातोय उमेदवार विक्रांत विकासभाई सावंत. विक्रांतजी, दिवसेंदिवस पाठिंबा वाढतो आहे. सगळी लोक म्हणतायत की विक्रांत सावंत जिल्ह्यामध्ये एक वेगळं रेकॉर्ड प्रस्थापित करतील. सर्वात जास्त मताधिक्यांनी निवडून येण्याचा चंग आपल्या सर्व मित्रपरिवाराने बांधलेला आहे. आपल्यासाठी गुणाजींनी सुद्धा स्वतःचा फॉर्म मागे घेतला आहे. काय सांगाल या मित्रत्वाबद्दल आणि या मैत्रीबद्दल? सर्वप्रथम आपल्या सर्व व्ह्यूअर्सना नमस्कार. आज देवीच्या मंदिरात वेत्ते गावात आम्ही सर्व इथे सर्व माझे जाणते, सर्व माझे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते, माझ्या बहिणी, माझे सर्व मित्र इथे उपस्थित आहेत. मी सर्वप्रथम या सर्वांना नतमस्तक होतो की आपण इतक्या छानपणे आज इथे उपस्थित राहिलात आणि आम्हाला सगळ्यांना सपोर्ट दिलात. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना नतमस्तक होतो. माझ्या या गावाशी एक खूप वेगळं नातं राहिलेलं आहे. जर तुम्ही रस्त्यावरनं नाही तर एक सरळ टेप घालून मोजलात तर माझं घर इकडनं 500 मीटरवर भेटणार तुम्हाला. त्यामुळे एक आगळं वेगळं नातं या भूमीशी हे आमच्या सगळ्यांचं आयुष्यभर राहिलं आहे. त्यामुळे माझगाव वेत्तेचं नातं हे जर इतिहासात जर काही लिहिलं गेलं असेल तर ह्याच्या पुढे 2026 नंतर आता ह्याची एक खूप मोठी रेष ही कायम करण्याचं काम हे इकडचे सरपंच आमचे मित्र सन्माननीय गुणाजी गावडे साहेब यांनी केलेलं आहे. गुणाजी साहेबांनी एक शब्द वापरला आणि मला ते खरोखर त्या शब्दाचा मी खंत व्यक्त करतो. ते म्हणाले की आम्ही फॉर्म मागे घेतला. मी खरोखर सांगतो गुणाजी साहेबांनी फॉर्म मागे नाही घेतला तर त्यांनी आपल्या आयुष्याच्या प्रगतीचा आणि आमच्या मैत्रीचा एक नवा पाऊल पुढे घेतला. हे एवढंच मी सगळ्यांना सांगू इच्छितो. तुमच्या आणि आमच्या मैत्रीचा गुणाजी साहेब हा खूप मोठा एक आदर्श हा जिल्हा बघेल. जेव्हा तुम्ही हे सगळं काम पुढे न्याल. आणि आज मी तुम्हाला सगळ्यांना गुणाजी गावडे साहेबांच्या वतीने आणि या माझ्या सगळ्या जाणत्यांच्या, मिळबावकर साहेब इथे आहेत, गावकर साहेब इथे आहेत, सगळेच आपले इथे वरिष्ठ मंडळी उपस्थित आहेत, एकही शब्द व्यत्ययाचा आम्ही खाली पडायला देणार नाही. हा शब्द मी तुम्हाला इकडे देऊन चाललो आहे इकडनं, हे लक्षात घ्या. यापुढे नितेशजी राणे साहेबांच्या विचारांनी, सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या विचारांनी, सन्मान्य नारायणरावजी राणे साहेबांच्या विचारांनी जे काही आम्ही तुमच्यासाठी करू शकतो, व्यत्यय गावासाठी करू शकतो, हे सचिन बिर्जे साहेबांच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून हे आम्ही 100% करणार. कारण ह्याच्या अगोदर सुद्धा तुमचा कुठचाही शब्द आम्ही पडायला दिलेला नाही आहे आणि तो शब्द आम्ही पडायला देणार नाही. हा शब्द आम्ही या मैत्रीच्या माध्यमातून 100% देतो तुम्हाला. नक्कीच आपला शब्द कधीही खाली पडणार नाही. विकासाच्या बाबतीत आता माझगाव जिल्हा परिषदेमध्ये असलेली 6ही गावं एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी त्यांनी खुणगाठ बांधली आहे आणि त्यासाठी त्यांना शुभेच्छा. या गावाचं एक जुनं जाणतं आणि खऱ्या अर्थाने अनेक सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, धार्मिक असतील या उपक्रमांमध्ये एक दातृत्व आणि कर्तृत्व ज्यांनी सिद्ध केले आहे ते मिडबावकर साहेबसुद्धा आपल्यासोबत आहेत. गेली कित्येक वर्ष सामाजिक जीवनामध्ये त्यांनी आपल्या राजकीय जीवनामध्ये आपलं आयुष्य घातलेलं आहे. एक युवा नेतृत्व
आपल्या मतदारसंघाला लाभलेला आहे. गावाला तर आहेच, पण आता म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सगळी युवा फोडी येते. ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि युवकांचं धाडस असा हा दुहेरी संगम आहे. काय सांगाल? नमस्कार. ज्येष्ठ आणि लहान असं आम्ही कधी मानलेलंच नाही आहे. आम्ही सगळ्यांना एकाच विचारानं घेऊन जाणारी माणसं आहोत. एक नंबर, खूप छान. त्याच्यामुळे आम्हाला ह्याबद्दल असं वाटतं की विक्रांत सावंत हे आमच्या घरचे आहेत, बिर्जे हे आमच्या घरचे आहेत. एकजुटीनं काम करणं, जेव्हा आमचे सरपंच हे सुद्धा आमच्या बरोबर आहे, आमचं गाव आहे अख्खं, आमची टीम आहे, आम्ही आजपासूनच ॲक्टिवेट झालेलो आहोत. आम्ही आता घरोघरी फिरून विक्रांत साहेब सावंत आणि बिर्जेंचा प्रचार सुरू करणार आहोत. त्यांना या गावात कुठेही असं कमी पडू देणार नाही की इथून वोटिंग कुठे बाहेर गेलं असं होणार नाही आहे. हा शब्द आहे आमचा. आमची टीम जी गावातली आहे सगळी मुलं आहेत, आमची जाणते लोक आहेत, हे सगळेच. कारण सावंत साहेबांच्या घराण्याचा पूर्वीपासूनचा वारसा आहे सिंधुदुर्गाला बाईसाहेब. लागलेला भाईसाहेब सावंतांचा. त्याच्यानंतर विकासभाईंनी अगदी मुलांना प्रगतीच्या पथावर नेलेलं आहे. काही दुर्दैवाच्या घटना घडल्या, त्यामुळे पुढे ते करू शकत नाही. त्याची धुरा आज विक्रांतभाई सावंत यांनी घेतलेली आहे. त्यांनी जोमाने पुढे जायचं आहे, हा आमचा शब्द आहे आणि आम्ही त्यांना मदत वारंवार करत राहणार. नक्कीच. शेवटी मी जातोय पंचायत समिती गणातून महायुतीच्या माध्यमातून आपलं नशीब आजमावतायत आणि विक्रांतबाईंसोबत त्यांना सुद्धा उदंड प्रतिसाद लाभतोय. रुपेश बिर्जे अर्थात सचिन बिर्जे आपल्यासोबत आहेत. सचिनजी, काल सुद्धा माझगावमध्ये प्रचंड प्रतिसाद असा मिळतोय. आज वेत्ते म्हणजे अर्थातच गुणाजीची टीम जी आहे ती फार मोठी किमयागार टीम आहे. आता ही टीम सुद्धा तुमच्या पाठीशी खंबीर आहे. विजयाचा विश्वास अजून कसा घट्ट झालाय? नक्कीच. आज आम्ही वेते ग्रामदेवतेनं आपण नतमस्तक होण्याचा प्रचाराचा नारळ आपण फोडलेला आहे. आज आपले सगळे युतीचे पदाधिकारी असतील, शिंदे गटाचे असतील, भाजपचे असतील, सगळे एकजुटीने एकत्र आलेले आहेत. त्यामुळे विजयाची खात्री मला 100% आहे. वेत्या गावाने मला प्रचंड मताधिक्य मिळेल असं मला विश्वास वाटतो. नक्कीच. महायुतीच्या माध्यमातून तीनही उमेदवार निवडून येतील असं दळवी साहेबांचं सुद्धा म्हणणं आहे. आणि जुने जाणते नेतृत्व जे आहे मिठभावकर, हे संयमी संस्कारशील एक नेतृत्व, ते सुद्धा कुठलाही फरक करत नाहीयेत. ते म्हणतायत की युवा आणि ज्येष्ठ असा भेदभाव नाही आहे, आम्ही सगळे एकाच ताकदीचे आहोत, एकाच मनाचे आहोत. आणि खरोखर एक चांगलं सकारात्मक वातावरण या ठिकाणी आहे. कुठेही भेदभाव नाही आहे. पण आपल्याला वाट पाहावी लागणार ती 7 तारखेची, अर्थात गुलाल उधळायची. तोपर्यंत रुपेश पाटील इथेच थांबतो.